श्री स्वामी समर्थ मंडळी. आतापर्यंत तुम्ही मला यूट्यूब शॉर्ट्सच्या फील्डमध्ये नक्की बघितलं असेल. कधी बाजारात गुलाबजामुन विकताना, कधी नवीन रेसिपी ट्राय करताना, कधी माझ्या हेल्थकडे लक्ष देताना आणि कधी-कधी माझ्या राघवबरोबर खेळताना. पण आज मी तुम्हाला माझी खरी गोष्ट सांगणार आहे, माझी रिअल स्टोरी. खरं तर हा व्हिडिओ माझ्यासाठी खूप खास आहे. कारण आतापर्यंत मी शॉर्ट्स व्हिडिओ भरपूर अपलोड केले आहेत. पण हा माझा पहिला मोठा व्हिडिओ आहे. त्यामुळे हा व्हिडिओ माझ्यासाठी खरंच खास. चला तर मग सुरू करूया. माझं नाव ज्ञानेश्वरी आहे आणि मी मूळ बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील एका गावातली आहे. अहोंचा जॉब इकडे असल्यामुळे मी इकडे शिफ्ट झाले. मी एक आई आहे, त्याचबरोबर एक गृहिणी आहे आणि आपला स्मॉल बिझनेस तर तुम्हाला माहितीच आहे. मी घरगुती गुलाबजाम बनवते आणि ते बाजारात जाऊन विकते. त्याचबरोबर छोटी-मोठी यूट्यूबर होण्याचा प्रयत्नही मी करते. बरं, शिक्षणाचं म्हणाल तर माझं बी.कॉम झालं आहे आणि त्याचबरोबर मी एम.कॉमच्या लास्ट स्टेजला आता आहे. ज्यांना माझं शिक्षण माहिती आहे ते सगळे मला प्रश्न विचारतात की बाई, एवढं शिकून तू बाजारात गुलाबजामुन का विकतेस? पण खरं सांगू का, लग्न झालं ना तेव्हा मी 2 वर्ष जॉब केला अकाउंटंट म्हणून. पण त्यानंतर माझ्या आयुष्यात आमच्या राघवची एंट्री झाली आणि मग मला कळालं की पैसा महत्त्वाचा आहे, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आपल्या बाळासोबत वेळ घालवणं आहे. माझ्या राघवला एकटं सोडून रोज बाहेर जाणं माझ्या मनाला काही पटत नव्हतं. मग मी ठरवलं, आपण घरीच काहीतरी सुरू करायला पाहिजे आणि त्यातूनच सुरू झाली माझे हे गुलाबजाम बनवण्याची प्रवास किंवा आपण तयारीही म्हणू शकतो. सुरुवात तर करायची झाली, पण भांडवल कमी होतं. मग मनात जिद्द होती की भांडवल कमी असलं तरी चालेल, पण त्यामागची मेहनत कमी पडता कामा नये आणि मी सुरू केला हा गुलाबजाम बनवण्याचा प्रवास. पहिल्यांदा जेव्हा पाटस बाजारात मी गुलाबजाम घेऊन गेले ना, खूप भीती वाटत होती. खरं तर 20च डबे नेले होते विकायला. पण तरीही भीती होती. मनात प्रश्न येत होते की लोकं काय विचार करतील? लोकं हसतील का? माझ्याकडचे गुलाबजाम लोकं घेतील का? बिकानेरमधले गुलाबजाम खाणारी लोकं ही बाजारातले गुलाबजाम घरगुती म्हणून खातील का नक्की? पण जेव्हा माझ्या पहिल्या ग्राहकाने गुलाबजाम खाऊन मला त्याचा रिव्ह्यू दिला, त्यांनी मला जेव्हा सांगितलं की ताई, तुमचे गुलाबजाम बिकानेरच्या गुलाबजामपेक्षाही टेस्टी आहेत, तेव्हा मनाला खूप भारी वाटलं. आपण बरोबर रस्त्याने आहोत. आपण बरोबर मार्गाने आहोत. मनाला एक भारी उमंग भेटली. त्यानंतर मनात आलं की का आपण आपला हा प्रवास तुमच्याबरोबर शेअर करावा? आणि मग चालू झाला माझा यूट्यूबचा प्रवास. खरं तर मला एडिटिंगमधलं काहीच येत नव्हतं. पण मनात जिद्द होती आणि फक्त मनापासून व्हिडिओ टाकायला सुरुवात केली. आज 7 महिने झालेत आपलं यूट्यूब चॅनल सुरू करून आणि या 7 महिन्यात मी फक्त शॉर्ट्स व्हिडिओ टाकले. तरीही तुम्ही या शॉर्ट्स व्हिडिओच्या मार्फत मला खूप प्रेम, खूप सपोर्ट दिलं आणि या शॉर्ट्स व्हिडिओनेच मला 1000 सबस्क्रायबर मिळवून दिले. आता हा यूट्यूबचा प्रवास किती खडतर होता हे माझ्या रेग्युलर सबस्क्रायबरना माहितीच आहे. शॉर्ट्स टाकताना कधी मोबाईल बंद पडायचा, कधी लाईट जायची, कधी व्हॉईस ओव्हर व्हायचं नाही, कधी मी आजारी असायचे, कधी दादू आजारी असायचा. पण तरीही मी हा प्रवास थांबवला नाही. रोज एक शॉर्ट्स टाकायचा म्हणजे टाकायचाच हे मी मनाशी ठरवलं आणि आत्ता काही दिवस झाले हा एक नवीन मोबाईल घेतला. आता जुन्या सबस्क्रायबरांना माहितीच आहे, पण तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल तर मागचे व्हिडिओ नक्की बघा आपले. एक सांगू का, मला लोकं विचारतात, "तू गुलाबजाम का विकतेस?" तर कुठलंच काम छोटं नसतं. छोटा असतो तो त्यामागचा विचार. आपण आपला विचार जर मोठा ठेवला ना, तर आपलं कामही मोठं होईल. आता तुम्हीच बघा, माझ्यासारख्या अनेक बायका आहेत, ज्यांच्याकडे शिक्षण आहे पण संधी नाही. त्यांना मी एवढंच सांगू इच्छिते, लाजू नका, घाबरू नका. छोटं सुरू करा, पण स्वतःचं काहीतरी नक्की सुरू करा. तुम्हाला जर माझ्या आयुष्यातील हे रिअल क्षण बघायचे असतील, बाजारातल्या नवीन-नवीन घटना बघायच्या असतील, नवीन रेसिपी शिकायच्या असतील, हेल्थकडे लक्ष द्यायचं असेल आणि हा स्मॉल बिझनेस माझा कसा चालतोय हे जर बघायचं असेल, तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा मला सपोर्ट आहे हे दाखवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये एक रेड हार्ट कमेंट करा. तुमच्या शब्दांनी मला खूप ताकद मिळते आणि मी पुढचे काम खूप जोराने चालू ठेवते. चला आता मी तुमची रजा घेते.